आपल्या राज्यामध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेल्या सत्ता परिवर्तनाबाबत आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा याचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार की केंद्रीय निवडणूक आयोग घेणार, याकडे ठाकरे आणि शिंदे गटासह राज्याचंही लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर दुसरी सुनावणी पार पडेल. शिवसेना पक्षावरती शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनीही निवडणूक आयोगामध्ये दावा केलाय. त्या संदर्भात आयोगाचं कामकाज चालू राहील की नाही हे सुप्रीम कोर्ट आज निश्चित करणार आहे. जोवर सुप्रीम कोर्टातल्या प्रश्नांचा निकाल लागत नाही तोपर्यंत आयोगाकडून निर्णय घेतला जाऊ नये, ही भूमिका आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाची. तर निवडणूक आयोगाला आपला निर्णय घेऊ द्यावा अशी मागणी शिंदे गटानं केली आहे. सोबतच आमदारांची अपात्रता आणि सरकारची वैधता याला दिलेलं आव्हान याविषयीच्या याचिकांवरती सुद्धा सुनावणी अपेक्षित आहे. आणि आज सत्ता संघर्षाची सुनावणी होणार असल्यामुळे दिल्लीकडे विशेष लक्ष आहे. दोन महत्त्वाची ठिकाणं दिल्लीमधली, एक तर सुप्रीम कोर्ट आणि दुसरं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाचं ऑफिस. केंद्रीय निवडणूक ऑफिस परिसरातनं माझे सहकारी अभिजित करंडे, तर सुप्रीम कोर्ट परिसरातनं प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत. अभिजित. ज्ञानदा, जसं आता तू सांगितलंस की आजचा दिवस जो आहे तो महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राच्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि शिंदे गटासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर हे स्पष्ट होईल की शिवसेनेचं चिन्ह याबद्दलची कार्यवाही करण्याचा अधिकार किंवा त्याच्याबद्दलची मुभा जी आहे ती निवडणूक आयोगाला आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या तीनही गटांचं लक्ष जे आहे ते आज सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागलेलं आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणणं मांडतंय त्याबद्दल याकडे लागलेलं आहे. आणि आपला सहकारी प्रशांत आता सुप्रीम कोर्ट परिसरातून तिथे आहे. प्रशांत, नेमकं आज सुप्रीम कोर्टामध्ये काय होणं अपेक्षित आहे? गेल्या वेळेला जी सुनावणी झाली होती त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आजची तारीख निश्चित करताना असं म्हणालं होतं की निवडणूक आयोगानं नेमकं काय करायचं आहे यापुढे त्याबद्दलचा निर्णय जो आहे तो आम्ही 27 तारखेला देणार आहोत. आज अपेक्षित काय आहे आणि किती वेळात हा निकाल येऊ शकतो? अभिजित, खरं तर महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षामध्ये अनेक असे घटनात्मक प्रश्न आहेत की ज्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाला निर्णय करायचा आहे. म्हणजे अगदी आमदारांची अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांचे फ्लोर टेस्ट संदर्भातले अधिकार आणि पक्षांतरबंदी कायदा, जवळपास 10 क्वेश्चन ऑफ लॉ जे आहेत ते घटनापीठानं निश्चित केलेले आहेत की ज्याच्या संदर्भात घटनापीठ आपला निर्णय जो आहे तो देणार आहे. पण आजचा दिवस जो आहे तो विशेष करून केवळ निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भातला असणार आहे. कारण याच्या आधी 2 वेळा उद्धव ठाकरे गटानं निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली आणि त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला थोडीशी अजून मुदत हवी आहे. उद्धव ठाकरे गटाचा पहिल्यापासून हा स्टँड आहे की जोपर्यंत सुप्रीम कोर्टातली कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत आयोगानं आपला निर्णय घेऊ नये. आणि याचं कारण हे आहे की सुप्रीम कोर्टातल्या अनेक निर्णयांवरती पुढचं सगळं अवलंबून आहे. म्हणजे जर हे लोक अपात्र ठरले तर यांना आयोगामध्ये दाद मागण्याचा अधिकारच नाहीये, ही त्यांची एक मूळ भूमिका आहे. आणि त्यामुळं आयोगातला निर्णय जो आहे तो आधी होऊ नये ही उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे. पण सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिंदे गटानं या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्यांनी सांगितलं की हा आयोगाचा अधिकार जो आहे तो स्वतंत्रपणे मान्य केला पाहिजे आणि त्यांना अशी कारवाई थांबवली गेली नाही पाहिजे. तर या संदर्भात घटनापीठानं आता आज तीनही पक्षांना आपली बाजू लिखित स्वरूपात द्यायला सांगितलेली होती आणि त्याच्यावरती आज घटनापीठ आपली भूमिका स्पष्ट करेल. भरपूर प्रश्न आहेत पण पहिल्यांदा हा प्रश्न आज बघितला जाईल की आयोगाची कारवाई. मला तुला थोडासा एक छोटा प्रश्न तुला थांबवून विचारायचं आहे प्रशांत, की गेल्या वेळेला निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि विधानसभा अध्यक्षांचे असलेले अधिकार याबद्दल शिंदे गटाकडून काही निरीक्षणं मांडण्यात आली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही स्वायत्तता धोक्यात येऊ नये. निवडणूक आयोग ही स्वतंत्र स्वायत्त यंत्रणा आहे आणि विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे अधिकार जे आहेत ते अधिकार हे त्यांना संविधानाने दिलेले अधिकार आहेत. त्यामुळे त्यांची कार्यवाही थांबवणं हे कुठेतरी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेण्यासारखं आहे असं म्हणून एक पेच निर्माण करण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टात झाला होता. त्याबद्दल ही आज नेमकी मतं जी आहेत ती माइलस्टोन ठरू शकतात. कारण यापुढच्या ज्या काही घटनात्मक पेच असे राज्यांमध्ये निर्माण होतील त्यावेळेला या सुनावणीचा आधार घेतला जाईल. प्रशांत, नक्कीच. खरं तर सगळ्यात बेसिक गोष्ट ही आहे की निवडणूक चिन्ह किंवा पक्षावरचे जेव्हा दावे होतात तेव्हा त्याचा कुठलाही निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये होत नाही. म्हणजे आजवरच्या इतिहासामध्ये सुप्रीम कोर्टानं कधी स्वतःहून हे निर्णय दिलेले नाहीत. हे निर्णय जे आहेत ते 1968च्या कायद्यानुसार निवडणूक आयोगच करत असतं. आता प्रश्न इथं हा निर्माण झालेला आहे की ज्या लोकांनी निवडणूक आयोगामध्ये दाद मागितलेली आहे मुळामध्ये त्यांच्यावरच अपात्रतेची टांगती तलवार आहे. म्हणजे जर 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं तर ज्या लोकांनी याचिका केलेली आहे
त्यांचं भवितव्य धोक्यात येते आणि त्यामुळं इथं हा प्रश्न आहे की जोपर्यंत कोर्टातले निर्णय ठरत नाहीयेत तोपर्यंत आयोगाला काम करू द्यायचं की नाही. निवडणूक आयोग जरूर या गोष्टीचा विचार करेल की निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट की आयोग ही स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे, त्यांचे असे म्हणून स्वतःचे अधिकार आहेत, त्यामुळं त्याच्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करण्याची शक्यता कमी आहे. पण सोबतच सध्याची जी सगळी राजकीय पेचाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यातून काही इफ अँड बट्स किंवा काही डायरेक्शन्स सुप्रीम कोर्ट देत आहे का हे आपल्याला आज बघावं लागेल. नक्कीच प्रशांतने अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की एक राजकीय पेच निर्माण झालेला आहे, पण त्यासोबतच स्वायत्तता जी आहे निवडणूक आयोगाची ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि घटनेने काही अधिकार जे आहेत ते विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत, त्याच्यामध्ये हस्तक्षेप होणार का हे सुद्धा आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे. आजच्या या सुनावणीसाठी शिवसेनेच्या नेत्यांची फौज खरं तर दिल्लीत पोहोचली आहे. अरविंद सावंत दिल्लीमध्ये आहेत, अनिल देसाई दिल्लीमध्ये आहेत, सुभाष देसाई दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि ते सगळे आता सुप्रीम कोर्टाकडे निघालेले आहेत. पण त्याआधी राज्यातले शिवसेना नेते किशोरी पेडणेकर आणि अंबादास दानवे यांचं आजच्या सुनावणीबद्दल नेमकं काय म्हणणं आहे पाहूयात. निकाल आज येईल न येईल याच्याविषयी तर मी बोलू शकत नाही, कारण मान्य न्यायालयाच्या जे काही निर्णय घ्यायचे ते त्याचे सर्वाधिकारी आहेत. पण जी शिवसेनेने भूमिका मांडलेली आहे, शिवसेना प्रमुखांची शिवसेना, उद्धवजींच्या नेतृत्वाखालची शिवसेना हीच आहे, जनतेनेही मान्य केलेलं आहे. जनतासुद्धा या सगळ्या विषयाला आज मान्यता देते. ठिकठिकाणी हे सगळे गद्दारी करणारे, बंडखोरी करणारे लोक स्वतःला उठाव करणारे म्हणतात. वाटतं यांच्याविषयी जनतेची भूमिका आणि शिवसेनेविषयीची, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याविषयीची भूमिका ही सुस्पष्टपणे जनमानसात होते आणि म्हणून शिवसेना ही शिवसेना प्रमुखांची, शिवसेना ही उद्धवजी ठाकरे साहेबांची, याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. मला असं वाटतं न्यायालयसुद्धा याच पद्धतीनं विचार करेल असं मला तरी वाटतं. नाही, आम्ही तर प्रार्थना करतोय की बाळासाहेबांनी उभी केलेली ही शिवसेना आहे, बाळासाहेबांनी घेतलेलं हे धनुष्यबाण आहे, बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणारी लोक त्या धनुष्यबाणाला फ्रीज करण्याचं जे काही मनसुबे आखत आहे, मी कोर्टावर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. कोर्ट जे निर्णय देतील, कारण जे घडू नये ते महाराष्ट्रात घडून गेलं आहे, खालच्या पातळीचं अधपतन झालेलं आहे. त्यामुळे आम्ही जे असेल त्याला सामोरं जाऊ, पण न्यायव्यवस्था नीट निर्णय देईल. जे बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे, जे बाळासाहेबांच्या विचाराला घेऊन उद्धवजी आदित्य चाललेले, ते शिवसैनिकांचं प्राण कवच कुंडल आमची ती आमच्याकडे राहते. नक्कीच, म्हणजे किशोरी पेडणेकर असतील किंवा अंबादास दानवे असतील यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना आहे त्याच्यावरती उद्धव ठाकरेंचा दावा आहे आणि तोच दावा खरा आहे. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी जे आता ABP माझा बघतायत आणि ज्यांचं या सुनावणीकडे लक्ष लागलं त्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे ती ही आहे की अगदी तासाभरामध्ये ही सुनावणी चालू होणार आहे. शिवसेनेसाठी आजचा दिवस का महत्त्वाचा आहे? कारण येत्या काही दिवसांमध्ये जवळपास 15 महापालिका, 25 जिल्हा परिषदा म्हणजे मिनी विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि त्याआधी जर चिन्ह किंवा पक्ष याबद्दल शिंदे गटाचा दावा जो आहे तो मान्य केला गेला तर ठाकरेंसाठीची अडचण जी आहे ती मोठी होऊ शकते, ती वाढू शकते. म्हणून आजची सुनावणी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि या सुनावणीकडे राजकीय पेच आणि घटनात्मक पेचांमुळे घटनातज्ञांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. नेमकं काय म्हणतात उज्ज्वल निकम आणि इतर वकील या सगळ्या सुनावणीबद्दल? आज काय होणं अपेक्षित आहे पाहूयात. सत्ता कोणाची आणि राजकीय पक्षाचे खरे कोण हकदार या संदर्भातला निर्णय मला वाटतं की सर्वोच्च न्यायालय या बाबतीत निर्णय घेईल की यात मला शंका आहे. फक्त सर्वोच्च न्यायालयापुढे प्रामुख्याने 3 प्रश्न असतील की जर 16 आमदारांच्या अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना जी काही पुढे राज्य कारवाई घडली गेली ती होणं घटनेला धरून होतं का नाही, आणि जर राज्यपालांना घटनेने अधिकार दिलेला आहे की मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार किंवा मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार विधानसभेचं विशेष सत्र बोलवता येतं, तर मग राज्यपालांनी जे काही या महाराष्ट्राच्या संदर्भात केलं ते घटनेला धरून आहे का, हा एक दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, ज्या निवडणूक आयोगापुढे ज्या कारवाई चालू आहे त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल का, हा तिसरा प्रश्न महत्वाचा राहील. पहिला मुद्दा जो घेतला जाईल चर्चेला
कॉन्स्टिट्यूशन बेंचकडून, तो इलेक्शन कमिशनची काय भूमिका असायला पाहिजे, इलेक्शन कमिशनकडे कितपत पॉवर्स आहेत, इलेक्शन कमिशन नक्की कसा डिसिजन देऊ शकतं, त्याच्यावरती काही बंधन काही कोर्ट घालेल का, किंवा इलेक्शन कमिशननी निर्णय घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो कॉन्स्टिट्यूशन बेंचसमोर सादर करायचा, मग डिक्लेअर करायचा, असे बऱ्याच प्रकारचे त्याच्यात वेगवेगळे फाटे आहेत, ते आज डिसाईड होऊ शकतात. म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये मुद्दे तर अनेक आहेत, म्हणजे अपात्रतेसंदर्भातला आहे, फ्लोअर टेस्ट संदर्भातला आहे, पण आजचा निर्णय जो आहे तो साधारणपणे फक्त निवडणूक आयोगाच्या कामकाजाशी रिलेटेड असतो. हो, पहिला मुद्दा तर तोच घेतला जाईल, कारण की सगळ्यात पहिल्यांदा जी आता अडचण जी आहे पूर्ण या प्रोसिडिंग्समध्ये, ती अडचण हीच आहे की नक्की हे चिन्ह कुणाचं आणि पक्ष कुणाचा, हे दोन जे मुद्दे आहेत हेच सगळ्यात मोठी अडचण आहे. तो जर ॲक्च्युअली डिक्लेअर झाला मुद्दा, तर बाकीच्या मुद्द्यांना तसा फारसा जोर राहणार नाही, कारण की मग पक्ष जर डिक्लेअर झाला तर मग बाकीचे सगळे कॉन्स्टिट्युशनल इश्यूज राहतात, जे क्वेश्चन ऑफ लॉ म्हणतो आम्ही, ते फक्त ओपन राहतात, की स्पीकरला पॉवर आहेत का, स्प्लिट कसा आहे, 10th शेड्यूलमध्ये ॲप्लिकेबिलिटी कशी आहे, इलेक्शन कमिशनच्या पॉवर्स, हे सगळे नंतरचे कॉन्स्टिट्युशनल इश्यूज राहतात. घटनातज्ञ असतील किंवा वकील असतील, त्या सर्वांचं लक्षही या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लागलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनला ते अधिकार मिळणार का कार्यवाही करण्याची याकडेही लागलेलं आहे. नक्कीच आता कोर्टातली लढाई जी आहे ती अत्यंत टिपेला पोहोचलेली आहे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. माझा सहकारी प्रशांत आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे. पण प्रशांत, एकीकडं चिन्हाची लढाई आणि पक्षाची लढाई ही दोन्ही गटांसाठी इतकी महत्त्वाची का ठरते, याचे रस्त्यावरचे इतके महाराष्ट्राच्या राजकारणावरचे नेमके काय परिणाम असणार आहेत, काय वाटतं? अभिजित, अनिल देसाई आता माझ्यासोबत आहेत, जे सुप्रीम कोर्टासाठी निघालेले आहेत. सर, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. निवडणूक आयोगाच्या सगळ्या भूमिकेसंदर्भात काय आपला स्टँड असेल? आज 27 सप्टेंबर, आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी महत्त्वाची याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आहे महाराष्ट्र राज्य, त्या संदर्भामध्ये आज महत्त्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे आणि आमचे जे वकील आहेत त्यांच्यामार्फत आम्ही हेच हे केलं आहे आणि एकच हे राहणार आहे, इलेक्शन कमिशन आणि एका बाजूला या सगळ्यांचं जे डिस्क्वालिफिकेशन वगैरे जे याचिका आहेत या संदर्भामध्ये आमची मांडणी आम्ही करणार आहोत आणि आशा आहे सर्वोच्च न्यायालय न्याय करणार. आयोगाकडनं असं सांगितलं जातं की डिस्क्वालिफिकेशनचा परिणाम आमच्या कारवाईवरती होत नाही, कारण हे लेजिस्लेटिव्ह पार्टीतलं डिस्क्वालिफिकेशन आहे, पॉलिटिकल पार्टीतलं नाही. तर याला काउंटर करण्यासाठी काय? याचे परस्पर ज्या पद्धतीनं लागलेले आहेत, म्हणजे इंटँगल ज्याला म्हणतो त्याप्रमाणे असल्यामुळे इलेक्शन कमिशन कशा रीतीने, अर्थात ही मांडणी कोर्टामध्ये होणार आहे, कोर्टामध्ये आमचे वकील त्यावर सविस्तर हे मांडतील. एवढीच अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशन जर या घटकेला आलं तर पुढे ही जी मुख्य याचिका आहे या याचिकेमधनं काय त्याचे परिणाम होतील, त्याच्या निकालावर काय परिणाम होईल, कारण हे मगाशी म्हटल्याप्रमाणे परस्पर संबंधित असे विषय आहेत, महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे याची मांडणी कोर्टामध्येच व्यवस्थित आमचे वकील हे करतील आणि आशा आहे ज्याप्रमाणे आम्ही म्हटलं की सत्याचा विजय होईल आणि व्यवस्थित न्याय मिळेल. मुख्य 4 याचिका आहेत, त्याच्यापैकी कुठली महत्त्वाची याचिका? सर्व याचिका महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामध्ये कुठची महत्त्वाची आणि कुठची कमी महत्त्वाची असा प्रश्नच येत नाही, सगळ्याच महत्त्वाच्या आहेत. कारण हे जे निर्णय आहेत हे निर्णय दूरगामी परिणाम करणारे आहेत. कॉन्स्टिट्यूशन, संविधान भारताचं, लोकशाही भारताची आणि फक्त राज्याचंच, महाराष्ट्राचंच लक्ष नव्हे तर संबंध देशाचं आणि किंबहुना जगाचं लक्ष आहे की भारत ही सगळ्यात मोठी जगातील लोकशाही आहे. तर हे होते अनिल देसाई, जे आता सुप्रीम कोर्टाकडे निघालेले आहेत. अनिल देसाई आणि अनिल परब हे दोघेही आता सुप्रीम कोर्टाकडे निघालेले आहेत आणि हे आपण वारंवार बघतोय की जेव्हापासून ही सगळी कोर्टाची लढाई सुरू आहे तेव्हापासून शिवसेनेचे हे नेते वारंवार सुप्रीम कोर्टामध्ये येत असतात. एक प्रतिष्ठेची लढाई आहे आणि त्यासाठी ही सगळी टीम जी आहे ती सज्ज होताना दिसते आणि हा सगळा ताफा जो आहे तो आता सुप्रीम कोर्टाच्या दिशेने निघालेला आहे. नक्कीच प्रशांत, हा ताफा सुप्रीम कोर्टाच्या दिशेने निघालेला आहे. शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. जसं की अनिल देसाई आपल्याला सांगत होते की अनेक इंटेंगल, गुंतागुंतीच्या गोष्टी ज्या आहेत ते या केसमध्ये आहेत. काही राजकीय पेच आहेत, काही घटनात्मक पेच आहेत आणि त्यामुळे ही लढाई जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. पण प्रशांत, आत्ता जे घटनात्मक पेच किंवा राजकीय पेच निर्माण झालेले आहेत त्यामुळे जी शिवसेनेची कोंडी झालेली आहे, उद्या जर पक्षांनी चिन्ह याबद्दल जर वेगळे दावे करण्यात आले आणि ते जर मान्य करण्यात आले तर रस्त्यावरची लढाई ही किती कठीण असू शकते?
नक्कीच खरं तर या संपूर्ण सत्ता संघर्षामध्ये प्रश्न अनेक आहेत, पण सध्या हा प्रश्न महत्त्वाचा बनलेला आहे की निवडणूक चिन्ह जे आहे ते कुणाकडे जाणार, कारण त्याच्यावरतीच रस्त्यावरचं परसेप्शन जे आहे ते ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती हे चिन्ह कुणाला मिळणार, पक्षावरचा दावा पहिल्यांदा कुणाचा मान्य होणार, हे आयोगामध्ये ठरणार आहे आणि त्या दृष्टीनं हा निकाल जो आहे तो महत्त्वाचा आहे. आज सुप्रीम कोर्टानं जर निवडणूक आयोगाला गो अहेड दिला तर आयोगाची कार्यवाही तातडीनं सुरू होईल आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूंनी सबमिशन होईल, युक्तिवाद होतील आणि त्याच्यानंतर आयोग निर्णय देईल. याच्या आधीचा इतिहास जर आपण बघितला तर कधी कधी अगदी 20 दिवसामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं चिन्हासंदर्भातले निर्णय दिलेले आहेत आणि त्याच्यात पण 2-3 शक्यता असतात. कधी दोन्ही बाजूंचं सिम्बॉल फ्रीज केलं जातं, कधी एका बाजूचं वर्चस्व मान्य केलं जातं आणि त्यामुळं म्हणजे अगदी कालपर्यंत पण आपण जे बघतोय की बाळासाहेबांसोबत असलेले चंपासिंग थापा यांना आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी केला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश होत आहेत. हे सगळं आयोगाच्या कार्यवाहीसाठी सुरू आहे. आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री दिल्लीत आलेले होते, राज्यप्रमुखांचा एक मेळावा झाला. शिवसेनेची महाराष्ट्राबाहेरची ताकद खरं तर फारशी नाहीये, पण तरी देखील अशा मेळाव्यासाठी स्वतः मुख्यमंत्री दिल्लीमध्ये आले आणि त्यांनी उपस्थिती लावली. हे सगळं कागदोपत्री एक एक पुरावा गोळा करण्याचं काम आहे आणि ते निवडणूक आयोगाच्या दृष्टीनंच चालू आहे आणि त्यामुळं आज जेव्हा सुप्रीम कोर्ट आपली भूमिका स्पष्ट करेल तेव्हा पुढची लढाई किती जोमानं लढली जाते हे बघावं लागेल. नक्कीच प्रशांत, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत हे की गेल्या काही आठवड्यांमध्ये इथं वकिलांच्या भेटीगाठी, काही कायदेतज्ञांच्या भेटीगाठी मुख्यमंत्र्यांनी घेतल्या, तर त्याच्यानंतर 12 राज्यातल्या शिवसेनेच्या प्रमुखांची भेट घेतली होती आणि त्यांचा पाठिंबा आपल्याला आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेना आणि शिवसेनेचं पक्षाचं चिन्ह जे आहे धनुष्यबाण, जे शिवसेनेचं पंचप्राण मानलं जातं, त्याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी आणि शिवसेनेसाठी ही लढाई जी आहे ती निकराची आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर पुन्हा येणार आहोत. शिवसेना कुणाची आणि चिन्ह कुणाचं या मुद्द्यावरती कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.